साखळीचे विस्तार सूत्रामधला पहिला पॉइंट आहे एक्स प्लस ए आणि एक्स मायनस बी चा विस्तार. सगळ्यात अगोदर आपण जसं की पहिल्याचा विस्तार बघितला होता त्याच पद्धतीने करायचं, फक्त पहा की चेंज झाले. तर काय होईल, तर इथे येईल एक्स प्लस ए आणि इथे येईल एक्स प्लस बी. बरोबर, ज्या वेळेस आपण ए चा वर्ग घेतला होता तसाच इथं घ्यायचा एक्स चा वर्ग, आणि जिथं 2 ए बी घेतलं होतं तर इथं एक लक्षात घ्या की इथं ए बी अलग दिले. तर आपण इथं काय करू शकतो, गुणाकार करण्यासाठी ए प्लस बी आणि एक्स कॉमन असल्यामुळे एक्स, आणि नंतर या दोन्हीचा काय करायचं आपल्याला इथं गुणाकार लिहायचा. अशा पद्धतीनं वरच्या याचं जे सूत्र आहे आपलं विस्तार, त्याचा आपल्याला इथं काय झालेला आहे, फॉर्म्युला मिळालेला आहे. आता आपण याच्यावर आधारित काही तुमच्या पुस्तकामधील जे उदाहरणे आहेत ते आपण इथं पाहणार आहोत की ते सोडवायचे कसे, जेणेकरून जर आपल्याला दिलेला असेल असं आल्याच्या नंतर त्याचा विस्तार कोणता होईल किंवा ते दिलेला असेल किंवा याचा विस्तार काय होईल किंवा हे दिलेलं असेल तर त्याची राशी कोणती होईल, त्या पद्धतीने आपण त्याला आता सॉल्व्ह करू शकतो. तर बघा ना, आपलं पहिलं गणित आहे, याच्यावरती आधारित आपलं पहिलं गणित सोडूया आपण, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. बघा, एक्स प्लस 2 दिले आणि एक्स प्लस 3 दिले. मग आपण हा फॉर्म्युला डायरेक्ट टाकू शकतो. आता एक्स वर्ग प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. मग या आधारावर सोडवायचं. याचा अर्थ हा झाला ए आणि हा झाला आता आपला इथं बी. पण चल समान असल्या कारणानं सॉरी हा ए होईल आणि हा इकडला बी होईल. तर एक्स वर्ग, इथं तर चल एक्स दिलेला आहे म्हणजे एक्स वर्ग जशाला तसं राहणार, प्लस इथं काय दिले ए बी. ए किती दिलाय 2, बी किती दिलाय 3, आणि बाहेर जे आपल्याला एक्स दिलाय तर इथं एक्सच राहणार आहे, ते थोडी चेंज होणार आहे, प्लस ए बी. आता ए बी चा गुणाकार दिला म्हणजे ए आणि बी चा गुणाकार म्हणजे 2 गुणिला 3. चेक करा काय होईल, एक्स चा वर्ग जशाला तसा प्लस घेतलाय, 3 आणि 2 5 आणि 5 गुणिला एक्स 5x प्लस 3 दुने 6. म्हणजे आपण काय करू शकतो, आपलं इथं उत्तर आलेलं आहे. याच्यावर आधारित प्रश्न काय विचारले जातात की एक्स वर्ग आणि एक्स वर्ग प्लस 5x अधिक 6 हे कोणत्या पदाचे अवयव आहेत किंवा याची राशी कोणती आहे, तर ती राशी काय यायला पाहिजे. बघा, एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 3. आता अशा पद्धतीने आपण त्याच्यावरला पहिला पाहिलेला आहे. चला आपण या आधारावर काय करूया की याचा दुसरा प्रश्न बघूया, जे की आलेला होता एनएमएस मध्ये. दुसरा प्रश्न आहे आपला इथं y प्लस 4 आणि दुसऱ्या इकडे दिलेला आहे y मायनस 3. बघा, कन्फ्युज व्हायचं नाही, उत्तर भेटून जाते. आपला फॉर्म्युला टाकायचा आहे एक्स वर्ग प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. एक्स वर्ग म्हणजेच काय येईल, वायचा वर्ग येईल. आता प्लस कंसामध्ये हे दिलं प्लस मध्ये, आणि जे प्लसचं होतं आपलं ते जाईल आपलं -3 मध्ये. बाहेर काय राहील y प्लस 4 गुणिला -3. ठीक आहे. आता y चा वर्ग तर जशाला तसं राहणार आहे, तो थोडीच बदलणार आहे. प्लस 4 मधून 3 गेला आणि प्लस मायनस 1, तर इथं काय राहील पाहिजे 1, आणि 1 गुणिला y म्हणजेच आपलं इथं राहील y. पण कोणतं y राहील, कारण जर याला सॉल्व्ह केलं तर इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. मोठ्या संख्येत प्लसच येणार, प्लसच येणार आहे, काही प्रॉब्लेम राहणार नाही. इथं प्लस प्लस नाही येणार. आता प्लस मायनस काय होईल, मायनस होईल, आणि 4 3 12. अशा पद्धतीने आपल्याला या समीकरणाचं उत्तर मिळू शकते. पहा, आपला तिसरा जो प्रश्न दिलेला आहे 2a प्लस 3b आणि 2a मायनस 3b. फॉर्म्युला बदल नाही होणार आहे, फॉर्म्युला तोच राहणार आहे आपला एक्स वर्ग ए प्लस बी एक्स प्लस ए बी. चेक करूयात आपण. आता हा ए झाला आणि हा बी झाला, म्हणजेच काय येईल चेक करा. आता बघा, आपल्याला हे सूत्राकार जर बघितलं तर आपल्याला ह्याच्या मध्ये सापडतं का, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, म्हणजे आपल्याला तुम्हाला हे सापडलं का ए प्लस बी आणि ए मायनस बी. याचाच अर्थ आपण काय केलेलं होतं, ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग. तर याचं उत्तर सुद्धा आपल्याला या पद्धतीमध्ये काढता येते. ठीक आहे. तर आपण काय करूया, याला पूर्ण सॉल्व्ह करून घेऊया, म्हणजे आपल्याला उत्तर सापडेल ते बघू.
मग 2a इथं x चा वर्ग म्हणजे सरळ सरळ काय आहे ते 2a चा वर्ग प्लस त्याच्यानंतर काय दिलेलं आहे 2a सॉरी 3a दिलाय 3a आता हा प्लस होता सॉरी इथं प्लस येतं प्लस आणि इथं -3 बघा ना पण आता आपल्याला इथे एक चूक करायची नाही की जे की आपण फक्त किमती लिहिल्या तर आपल्याला इथं किमती नाही लिहायचं चेक करा की याला चल सुद्धा लागलेले आहे म्हणजेच आता आपलं जे उत्तर येईल तर ते काय करावं लागेल 3b प्लस -3b आणि इकडं गुणाकारामध्ये जे येईल ते काय करायचंय 3b सॉरी किती आहे हा 3च आहे 3b गुणिला -3b बघा मग 2a चा वर्ग म्हणजे काय येईल 4a वर्ग प्लस आता याचं केलं तरी 0 येणार आहे आणि त्याचं केलं तरी 0 येणार आहे बाकी काहीही येणार नाही बाकी काहीही येणार नाही मग आता जर आपण याचं केलं तर उत्तर तर 0 येणार आहे म्हणजे तिथं काय आहे 0 पण गुणाकारात ए असल्या कारण गुणाकारात ए आणि तिकडं काय आहे मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस मायनस 3 त्रिक 9 9b चा वर्ग आता चेक करूया 4a वर्ग प्लस आता हा शून्याचा गुणाकार कोणत्याही संख्येसोबत केला त्याचं उत्तर 0च येते म्हणजे याचा काही असूनही फायदा नाही नसूनही फायदा नाही पण इथं प्लस मायनस मायनस आणि 9b वर्ग बघा बरं आपला आलेला आहे का a प्लस बी आणि a मायनस बी बरोबर a चा वर्ग मायनस बी चा वर्ग त्याच पद्धतीत उत्तर आलेलं आहे अशा पद्धतीने आपण हा तिसरा इथं सोडवू शकतो तुम्हाला कधी कधी हे विचारल्या जाते तर सरळ सरळ करायचं 2 कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते बघायचं आणि 9 कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते बघायचं आणि हे दोन्ही संख्या एकदा प्लस मध्ये लिहायच्या आणि एकदा मायनस मध्ये लिहायच्या म्हणजे आपण म्हणू शकतो की 4a वर्ग वजा 9b वर्ग याची राशी कोणती आहे तर 2a प्लस 3b 2a मायनस 3b आपला चौथा पॉइंट आहे m प्लस 3/2 आणि m प्लस 1/2 फॉर्म्युला आपला तोच राहणार आहे x वर्ग प्लस a प्लस b x प्लस ab फक्त आपल्याला बघायचं इथं चल कोणते लागेल x चा वर्ग म्हणजे काय तर m चा वर्ग प्लस आपल्याला इथं a दिलाय हा a झाला हा b झाला a म्हणजे किती 3/2 प्लस b म्हणजे किती 1/2 आणि बाहेर m लागल प्लस 3/2 गुणिला 1/2 चला सॉल्व करूया बघा m चा वर्ग प्लस छेद समान आहे ना ज्या वेळेस आपल्याला छेद समान असतो त्यावेळेस आपण काय करतो छेद जशाला तसा लिहितो आणि वरच्याची बेरीज आणि इकडे राहील m प्लस 2 गुणे 4 आणि 3 1 3 का घेतला कारण अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी करतात त्यानंतर बघा m चा वर्ग जशाला तसा राहील प्लस 4 न भाग जातो याला 2 गुणे 4 प्लस m जास्त झाली प्लस याचा तर भाग जात नाही हे जशाला तसं राहील या पद्धतीने आपल्याला याचे जे विस्तार आहे तो आपल्याला इथे मिळालेला आहे जर आपण हा परीक्षेला विचारला आणि याची राशी विचारली तर बघून जा काय होईल तर ठीक आहे आपला विस्तार सूत्रामधला जो शेवटचा राहिलेला आहे बघा पहिल्या विस्तार सूत्रामधला याच्यामधला जो की आपल्याला आलेला आहे बघा हा फॉर्म्युला टाकून घेऊया x वर्ग प्लस x प्लस ab इथं a इथं b त्यानंतर आपलं काय होईल तर x चा वर्ग x च्या वर्गाच्या जागी राहील प्लस इथं दोन्हीही मायनस आहेत इथं दोन्हीही मायनस आहेत त्याच्यानंतर इथं काय राहणार आहे x राहणार आहे प्लस इथं -3 गुणिला -7 x चा वर्ग तर ते कंपल्सरीच राहणार आहे आता मायनस मायनस प्लस आहे पण मोठ्या संख्येचं चिन्ह आहे म्हणजे तिथं येईल -10 आणि इथं राहील x प्लस
7 त्रिक 21 हे बदलणार नाही, मायनसच येणार आहे. त्यानंतर बघा एक्स वर्ग प्लस मायनस मायनस इथं 10 गुणिला एक्स 10x आणि प्लस मध्ये राहील 21. अशा पद्धतीनं वर्ग 8वी साठी येणारा NMS परीक्षेमध्ये किंवा त्यांच्या पाठामध्ये विस्तार सूत्रे आहे त्याचा पहिल्या नंबरचा पॉइंट आपण x प्लस a आणि x प्लस b चा विस्तार इथे त्याचे 5ही उदाहरण कसे सोडवायचे हे आपण इथे पाहिलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.